हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो अमित शहा खोटं बोलतात। 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाबाबत शहांनी शब्द दिलेला उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। नितीन गडकरींनी राजीनामा द्यावा, आम्ही महाविकास आघाडीतून तुम्हाला निवडून आणू, उद्धव ठाकरेंची गडकरींना ऑफर। 2019 मध्ये पक्ष नेतृत्वानं सभांमध्ये फडणवीसच मुख्यमंत्री असतील सांगितलं तेव्हा आक्षेप घेतला नाही, मात्र माझ्याशिवाय सरकार येत नाही समजल्यावर ठाकरेंनी भूमिका बदलली। राहुलसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। भाजप शिवसेनेत यवतमाळ, वाशिम, उत्तर पश्चिम मुंबई, हिंगोली आणि नाशिकच्या 4 जागांवर चर्चा। सूत्रांची माहिती, सेनेच्या या 4 जागांवर टांगती तलवार। आमच्यात मतभेद नाही, 2 ते 3 जागांवर चर्चा सुरू। जागा वाटपावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। विश्वास ठेवून सोबत आलेल्या लोकांचा केसानं गळा कापू नका, विश्वासघात होणार नाही याबाबत दक्षता घ्या। रामदास कदम यांचा भाजपला इशारा। रामदास कदमांना टोकाचं बोलण्याची सवय, आम्ही 115 असूनही आमच्यासोबत आलेल्या शिंदेंना मुख्यमंत्री केलं। फडणवीसांचे रामदास कदमांना खडे बोल। मवियात 15 जागांचा तिढा कायम, भाजपसोबत पुन्हा जाणार नाही असं मतदारांना लेखी आश्वासन द्या। प्रकाश आंबेडकरांची मागणी। 17 लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून 4 नावांची चर्चा। श्रीनिवास पाटील, सारंग पाटील, सत्यजित पाटणकर, सुनील माने यांची नावं चर्चेत। लक्षात ठेवा, मला शरद पवार म्हणतात, कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून शरद पवारांचा अजित पवारगडाचे आमदार सुनील शेळकेंना इशारा। मी या रस्त्यानं जात नाही, पण कुणी अशी स्थिती निर्माण केली तर सोडत नाही, शरद पवार सुनील शेळकेंवर भडकले। कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचे पुरावे द्यावे, अन्यथा पवारांनी चुकीचे आरोप केल्याचे महाराष्ट्रभर सांगणार, सुनील शेळकेंचं उत्तर। आमच्या नेत्यावर टीका केली तर आम्ही सोडणार नाही असा सुनील शेळकेंनी मलाही दम दिला। मदन बाफना यांचा सुनील शेळकेंवर आरोप। जयंत पाटील पक्ष सोडून गेल्यास रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड जबाबदार, आमदार सुनील शेळकेंचा दावा। सुनील शेळकेंसह 12 आमदार भाजपमध्ये जाणार, शेळकेंमध्ये अहंकार वाढल्यानं शरद पवारांवर टीका, रोहित पवारांचा निशाणा। शरद पवारांनी साध्या आमदाराला धमकी देणं अयोग्य, आमदाराला धमकी दिल्यास पवारांचा स्तर खाली येईल, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। एकनाथ खडसेंकडून पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी धडपड सुरू, मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य। ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात, धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन आंबोसेंचं निवडणूक आयोगाला पत्र। म्हाडाच्या पुणे मंडळामार्फत 4777 घरासाठी उद्यापासून ऑनलाईन अर्ज करता येणार। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुरासाठी परवडणारी घरं उपलब्ध होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।